मला तुम्हाला असं विचारायचं आहे, 50 वर्षापूर्वी तुम्ही हा जेव्हा प्रवास सुरू केलात, तेव्हाचा पुरुष आणि आत्ताचा पुरुष, तेव्हाची स्त्री आणि आत्ताची स्त्री, यामध्ये नेमका काय फरक दिसतोय तुम्हाला? म्हणजे एका बाजूला पुरुष स्त्रीला समजून घेऊ शकतोय का? म्हणजे आमच्यासारखा पुरुष आईला, बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला समजून घेऊ शकतोय का? याचं एकदम असं जनरलाइज्ड उत्तर देणं अशासाठी कठीण आहे की स्त्रिया म्हणजे सुद्धा नेमक्या कोणत्या स्त्रिया, पुरुष म्हणजे सुद्धा नेमके कोणते पुरुष, वर्ग जातीय सगळ्यामध्ये आपला हे बरोबर आहे. मी तुम्हाला आता असं विचारतोय, सुशिक्षित मध्यम वर्गापुरतं बोलूया. त्यांच्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं की एका परीने एका बाजूला थोडं फटफटायला लागलंय असं मला नक्की वाटतं. चळवळीमध्ये पुरुष आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आम्ही स्त्रियांना मदत नाही करत आहोत, आम्ही आमची जबाबदारी निभावतोय जी फुले आगरकर आंबेडकरांनी निभावली की स्त्रियांना समजून घेतलं पाहिजे. पण अजूनही पुरुषांना जा जा तुमचा तो 8 मार्च महिला दिन आहे, जाऊन या असं म्हणण्याची पद्धत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी स्त्रियांचं स्वतंत्र होणं, मोकळं होणं, त्यांनी विकसित होणं हे पुरुषाच्या फायद्याचं हे बिचाराला अजून कळत नाही. त्याच्या मनात एक असुरक्षितता आहे. तर मला आता अशी आठवण झाली की मिळून साऱ्याजणीचा 5व्या वर्षाचा म्हणजे 94 सालचा तो आमचा वाढदिवस होता आणि श्रीपू भागवत अध्यक्ष होते आणि ते अध्यक्षपदावरून जाहीरपणाने बोलताना त्यांनी एक आठवण सांगितली ती. त्याच्यात मला असं वाटतं की पुरुषांना सुद्धा या जाणीवा नव्याने व्हायला लागले. ते असं म्हणाले की मला माझ्या आईची लहानपणची आठवण येते की आई माझी गरोदर असायची आणि तिच्या पाठुंबळी मी बसलेला असायचो आणि ती केर काढत असायची. आता मला खूप लाज वाटते की माझ्या आईला मी किती कष्ट दिले. आईला असेल, बायकोला असेल, बहिणीला असेल, विविध कारणांनी जे कष्ट दिले जातात किंवा तिच्या मनाची जी घुसमट होते ती समजून घेण्याच्या दिशेने त्या दिवशी श्रीपूने काढलेले उद्गार मला खूप महत्त्वाचे वाटले. पण निखिल, मला एक महत्त्वाचा भाग असा वाटतो की जमाना इतका वेगाने बदलतोय आणि आपल्या सगळ्यांच्याच मागे एक एवढी गती लागली आहे, एक वेग आलाय आपल्या आयुष्याला की त्यामुळे आपल्या घरातल्या मुलांचं काही आपण केलं नाही तर लोकल गाठता येणार नाही असं वाटल्यामुळे सुद्धा पुरुष मुलांचं करण्यामध्ये किंवा बायकोला स्वयंपाकात मदत करत असतील. तेही चांगलंच आहे, मी त्याचं नक्की स्वागत करीन. तर तरी मला असं वाटतं की जर लग्न दोघांचं, घर दोघांचं, मुलं दोघांची, संसार दोघांचा, तर घरातल्या आणि बाहेरच्या गोष्टी पण एकमेकांच्या सोयीसवडीने वाटून सगळ्या बाबतीत पाठोशी बसली पाहिजे. असं अजून झालीये का 25 वर्षात? तुम्हाला वाटतंय का पूर्वीचा पुरुष अजिबात बघायचा नाही, म्हणजे एकदा लग्न करून बायको घरात आणली की पुढे ती काय करते, पैसे देणं आणि काय जे साधन सामुग्री उपलब्ध करून दिलं एवढंच होतं. आज हा फरक झालाय का की जोडीदार, मी सुद्धा जोडीदार आहे, मला सुद्धा हे केलं पाहिजे, मला सुद्धा हिची दुःख समजून घेतली पाहिजेत, असं पुरुषाला वाटतंय का? मी असं मगाशीच म्हटलं तसं बारीकसा फटफटायला लागलाय किंवा पहाटेचा किंचित उजेड आम्हाला नक्की दिसायला लागलाय. त्यामुळे मी निराश तर नाहीये, पण पुन्हा असं वाटतं की हे इतक्या छोट्या संख्येमध्ये घडतंय की ते आणखीन घडण्याची गरज आहे. पण मला सांगा, मनापासून किती टक्के पुरुष हे करतायत? मध्यम वर्गामध्ये, सुशिक्षित वर्गामध्ये, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये अगदी 1-2% सुद्धा असतील कधी. 1-2% म्हणजे 98% पुरुषांना सुधारणं अजून बाकी आहे. मला तुम्हाला विचारायचं, हे घरातलं आपण बोललो, जिथे आम्ही काम करतो, ऑफिस असतात, हल्ली खूप जेंडर जस्टिस बोललं जातं. तुम्हाला असं वाटतं की ऑफिसच्या जागी अशा प्रकारे स्त्री पुरुष समानता आली आहे म्हणून? नाही आलेली, आणि ती जुन्या काळापासून नव्हती आणि आताही ती अजून आली असं वाटत नाही. आता पुन्हा मला वाटतं की आपण एका शब्दांच्या आणि भाषेच्या पातळीवर बोलायला लागलो. आणि जशी आपल्या मनाची एक प्रक्रिया असते की आपण काहीतरी वाचतो, विचार करतो, आपल्या मनात विचार रुजतो, मग तो आपण बोलायला लागतो, तो आपला समजून आणि मग कृतीपर्यंत पोहोचतो. तसं विचारांच्या आणि शब्दांच्या पातळीवर निदान आज हे पुरुषांच्या कानावर खूप पडतंय. आणि दुसरी गोष्ट, जिथे स्त्रियांना पण या सगळ्याच्या जाणीवा व्हायला लागल्यात तिथे बाया पण बोलायला लागलेत. त्यामुळे घराघरामध्ये आणि ऑफिसमध्ये याविषयीचं बोलणं सुरू झालंय. आणि मला तर असं स्त्रियांना फार सांगावं असं वाटतं की शेवटी तणतण करून काही होणार नाही. संवाद हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. नवरा रागावलेला असताना आर्ग्युमेंट करण्याचा काहीच अर्थ नाही. तो शांत झाल्यावर केलं तरी तो पुन्हा तापू शकतो. तेव्हा निदान तो पहिल्यांदा शांत असताना त्याच्याशी संवाद केला पाहिजे. आणि मला बायांच्या दृष्टीने असं वाटतं की आम्हाला काय वाटतं हे आम्ही बोललोच नाही. आमच्या स्वतःशी बोललो नाही तर नवऱ्या आणि वडिलांची आणि भावांची तर नाहीच बोललेलो. तेव्हा बायांनी बोलायला सुरुवात करणं आणि पुरुष जे सतत ऐकवत आलेत त्यांनी थोडं ऐकायलाही लागलं, ही त्याची खूप महत्त्वाची. मला सांगा, स्त्रीमुक्ती चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या देशात सुरुवातीला सुरू झाली तेव्हा संघर्ष होता तिच्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं आज इतक्या वर्षानंतर संघर्षाची जागा संवादाने घेतली? अजून घेतली नाहीये, पण माझाच व्यक्तिशः संवादावर विश्वास असल्याने मी
अगदी तिन्ही त्रिकाळ हे सांगत आली आहे की संवादाला दुसरा पर्यायच नाही आहे. आणि मगाशी तो प्रश्न विचारलास त्या संदर्भात मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की नुकतीच मार्चमध्ये, गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये दिल्लीमध्ये वर्किंग विमेन सायंटिस्टची एक परिषद झाली होती. आणि त्या परिषदेमध्ये असं लक्षात आलं होतं की कितीतरी सायंटिस्ट या उत्कृष्ट दर्जाच्या आणि कर्तृत्वाचं काम करणारे आहेत, पण त्यांना पोझिशन्स काय मिळाल्या आहेत, त्यांना मान सन्मान किती मिळालेत. आणि याच्यानंतर हिंदू दैनिकामध्ये एका पुरुषाचा लेख आला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये इतिहासामध्ये अनेक नोबेल लॉरिएट्स पुरुष यांच्या पहिल्या पातळीवरच्या सगळ्या कामात स्त्रियांचं केवढं योगदान होतं. पण स्त्रिया या नुसत्या रिसर्चमध्ये कधी नसतात, त्यांच्यामागे संसार, मुलं, बाळं ही झंझट असतात. त्यामुळे ते पुरुषा एवढा वेळ देऊ शकत नाहीत आणि म्हणून खूप कर्तृत्व असताना सुद्धा त्याचं चीज झालेलं त्यांना दिसत नाही. आणि म्हणून या परिषदेमध्ये काही खूप महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा झाली होती की सारख्या गुणवत्तेचे स्त्री आणि पुरुष जर मुलाखतीसाठी आले तरी पुरुषाला आजही प्राधान्य दिलं जातं. त्याच्यात एक सामाजिक गुंता आहे की बाई पण संसारातून सुटत नाही आणि तिने सुटायचं म्हटलं तर सुविधा पण नाहीये, तेव्हा काम अडू नये म्हणून पुरुष घेतलेला बरा, असा एक व्यावहारिक विचार असेल. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, हा अगदी नेमका मुद्दा तुम्ही सांगताय, पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा संसार आणि त्याच्यामधून येणारं मातृत्व या स्त्रीच्या पायातल्या बेड्या आहेत का? कारण दादा धर्माधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मातृत्वाची आकांक्षा सोडा. आजही मी बघतो अत्यंत उत्तम करिअर असलेल्या मुली जेव्हा आई बनतात तेव्हा करिअर मागे पडते आणि संसार पुढे येतो. मग अशा वेळेला त्या बाईंनी काय करायचं? मला असं वाटतं की मातृत्वाचा एक भयंकर अनाठायी गौरव आपल्या संस्कृतीने केलेला आहे. म्हणजे मातृत्व हा अनंतकाळची माता वगैरे. मला असं वाटतं की मातृत्व हा नक्की एक महत्वाचा अनुभव आहे, पण एकमेव महत्वाचा आणि साफल्याचा आणि सार्थकाचाच आहे असं नाही. पुन्हा पुन्हा मला सिमॉन द बोव्हाचं वाक्य आठवतं, ए वुमन इज नॉट बॉर्न, शी इज मेड. तसं आम्हाला त्या मातृत्वाच्या गौरवात एवढं वाढवलंय की लग्न झालं आणि मूल झालं नाही तर आम्हाला एक सामाजिक शिक्षा तर मिळतेच, वांजोटी म्हणून. सांस्कृतिक समारंभात आम्हाला मागे सारलं जातं, ओटीबीटी भरायला देत नाहीत. पण मला इथे एक निखिल आठवण झाली, स्त्रीमध्ये असताना पुण्यामध्ये एक असं रॅकेट होतं आणि ज्याच्यामध्ये ज्या स्त्रियांना मूलबाळ होणार नाही असं शास्त्रीयदृष्ट्या ठरलंय त्यांना सुद्धा मूल देण्याचा उपक्रम एक बाई चालवत होत्या. त्याच्यावर आर्टिकल करताना आम्ही असं म्हटलं होतं की मूल ही त्या बाईची किती गरज आहे, भावनिक गरज किती आहे आणि ती सामाजिक गरज किती आहे. समाजात आणि कुटुंबात स्थान मिळावं म्हणून मी आई असलं पाहिजे, हा सुद्धा एक खूप रेटा आहे जो ही आवरणं दूर केल्यावर आपल्या लक्षात येतं. पण हे जे सगळं म्हटलं जातं की आई झाल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व नाही वगैरे, यात काय अर्थ आहे? नाही, याच्यात अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. यासाठी मूल नसलेल्या एका अतिशय चांगल्या मैत्रिणीचं मी उदाहरण देईन. तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं की तुला मूलबाळ नाही आहे तर तुला त्याची खंत वाटते का? तिने फार मार्मिक उत्तर दिलं होतं. तिने असं उत्तर दिलं की तुम्हाला तुमची मुलं असल्यामुळे किती कुठे गेला तरी तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही थोड्या पार्शालिटी करू शकता, पण मला मूल नसल्यामुळे मला सगळी मुलं माझी वाटू शकतात. त्याच्या फुले वाड्यात आपण बसलो, त्या सावित्रीबाई आणि ज्योतिबांना तरी कुठे मूल होतं. शेवटी त्यांनी दत्तक घेतलं, तो जमाना जुना होता. पण त्यावेळेला ब्राह्मणांच्या घरामध्ये विधवा झालेल्या आणि तरी दुर्दैवानी गरोदर केल्या गेलेल्या, मी मुद्दाम हा शब्द वापरते, अशा ज्या स्त्रिया होत्या त्या ह्या मातृत्व जर एवढं महन मंगल होतं तर त्यांना नदीमध्ये जीव देण्यासारखं काय बरं घडत होतं? तर मातृत्व हे लग्नामध्ये असेल तर ते महन मंगल आहे आणि ते असं लादलेलं किंवा नको असताना किंवा विवाह बाहेर आलं तर ते अतिशय गर्हणीय आहे. तेव्हा मातृत्वामध्ये सुद्धा आपल्याकडे फार दुहेरी स्टँडर्ड्स आहेत. पण मला असं बरं वाटतंय की आता स्त्रिया आपल्याला लग्न हवं का नको आणि लग्न हवं असलं तरी मूल हवं का नको असा स्वतःशी विचार करतायत. त्याच्यात त्यांना स्वतःशी आणि आपल्या नातेवाईकांशी, आईवडिलांशी आणि समाजाशी खूप झगडा करावा लागतो. पण मला वाटतं आपल्या विचारांनी आपण कणखर झालो की मग ती गौरी म्हणायची तसं जग गेलं खड्ड्यात म्हणायची किंमत येते माणसाच्या मनामध्ये. कधी राजकारणात जाण्याची इच्छा किंवा प्रयत्न नसताना मी अचानक उभी राहिले, पण मी तिथे पडले आणि ते फार बरं झालं. अच्छा, तुम्ही हरलात? मी हरले ते निवडणूक. नाही तर कदाचित भाजपच्या नेते असतात तुम्ही.